मोदी आजपासून जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्स या 4 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना. उत्तर कोरियानं केली लघु पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी. 6 मिनिटांचं उड्डाण करून जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्र कोसळलं. राजकीय पक्षांच्या आर्थिक पारदर्शकतेसाठी सरकार लवकरच निवडणूक रोखे योजनेची घोषणा करणार. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली माहिती. मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात तेजीचं वातावरण. सकाळच्या सत्रात दोन्ही निर्देशांकांचा नवा उच्चांक. दगडफेक करणाऱ्या तरुणाची मानवी ढाल म्हणून वापर केल्याच्या घटनेचं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्याकडून समर्थन. दगडफेकीपेक्षा हत्यार उचला, मग थेट शस्त्रानेच उत्तर देऊ, लष्कर प्रमुखांचं फुटीरतावाद्यांना आव्हान. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात सहकार्य आणि स्टार्टअप योजनांमध्ये युवा पिढीनं स्वतःहून पुढाकार घेत सहभागी व्हावं, वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन. संरक्षण सामुग्री उत्पादनाचे परवाने केंद्रीय गृह विभागाच्या देखरेख आणि नियंत्रणाखाली आता वाणिज्य विभाग खासगी उद्योजकांना देऊ शकणार. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारण विरहित बिगर राजकीय संघटना अस्तित्वात येण्याची गरज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून व्यक्त. देशात आगामी काळात उपलब्ध होणाऱ्या संधी लक्षात घेऊन शिक्षणाचं नियोजन आवश्यक असल्याचं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांचं प्रतिपादन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील, भाजपा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांना विश्वास. जर्मनीत ड्युसेलडॉर्फ इथं आजपासून पात्रता फेरीच्या सामन्यांनी जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात. भारताचे पुरुष आणि महिला संघ सहभागी. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यात डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे भारताचा न्यूझीलंडवर 45 धावांनी विजय. बिहारमध्ये वादळी वारे, अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे 27 जणांचा मृत्यू, मालमत्तेसह पिकाचं नुकसान. उत्तराखंडमध्ये येत्या 48 तासात जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा. चारधाम आणि केदारनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर अतिदक्षता आणि उपाययोजना राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.